नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा बी टेक सिव्हिल इंजिनिअरिंग या कोर्सबद्दल माहिती जी आहे ती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे, पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, पुढे तुम्ही कोणत्या जॉब मिळवू शकता, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ हा एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स काय आहे. तर हा कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंग अंतर्गत येतो. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स आहे. याच्यामध्ये जे बिल्डिंग्स असतात, त्यांचं प्लॅनिंग असतं, त्यांचं मटेरियल्स असतं, याच्याबद्दलचा प्रॉपर अभ्यास. तुम्ही सध्या ज्या घरात राहत आहात किंवा ज्या शाळेत शिकत आहात, ज्या कॉलेजमध्ये शिकत आहात, ती जी बिल्डिंग कशा प्रकारे बनत आहे, कशा प्रकारे बनली आहे, कशा प्रकारे त्याचं डायमीटर्स असतं, किती साईज असायला पाहिजे, सर्व डिटेल जे असतात त्या तुम्हाला अशा प्रकारच्या कोर्समध्ये जे आहे ते पाहायला मिळतात. म्हणजे सर्व सिव्हिल इंजिनिअरिंगशी जे आहे कोर्स निगडीत आहे. आता ह्या कोर्सचा जर कालावधी पाहिला तर तो तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा फुल टाइम कोर्स आहे. तर मित्रांनो, आता या कोर्स बाबत आपण शैक्षणिक पात्रता पाहूया की शैक्षणिक पात्रता काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 12वी पास आउट असाल विथ मिनिमम 50% मार्क्स तर तुम्ही या कोर्ससाठी इझिली कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. जर तुम्ही जे रिझर्व्ड कॅन्डिडेट्स मधून असाल, जस्ट लाईक SC, ST किंवा OBC, तर अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये अतिरिक्त मार्कामध्ये सूट दिली जाते, जे की असते 40% किंवा 45%. तुम्हाला सर्व विषय पास आउट असणे गरजेचे आहे 12वी मध्ये आणि तुमचा मॅथ हा विषय असला पाहिजे. पण तरीही खूप सारे कॉलेजेस आहेत तिथे तुम्हाला PCMB किंवा PCM या विषयांवर जे आहे ते इझिली डायरेक्टली ऍडमिशन मिळून जाते. तर आता या कोर्सची आपण ऍडमिशन प्रोसेस पाहूया. ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. ऍडमिशन प्रोसेस ही ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कॉलेज कोणतं चूज कराल. महाराष्ट्रामधले कॉलेज चूज कराल तर तुमच्या आजूबाजूला असे कॉलेज असतील की हा कोर्स ते ऑफर करत असतील, तिथे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जाऊन जे आहे ते जे ऍडमिशन आहे तुमचं ते कम्प्लीट करू शकता. ॲज वेल ॲज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे त्यांच्या वेबसाईट असतात कॉलेजच्या वेबसाईट्स, तिथे जाऊन सुद्धा तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून व्हेरीफाय करू शकता. त्याचबरोबर व्हेरीफाय करून फी पे करू शकता आणि फी पे करून तुमचं ऍडमिशन होऊन जातं. काही कॉलेजेसमध्ये तुमचे JEE ॲडव्हान्स, JEE नीट हे असले मार्क्स पाहिले जातात किंवा CETचे मार्क्स पाहिले जातात. तर CETच्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला इझिली ऍडमिशन मिळून जाते. पण 90% असे कॉलेजेस आहेत जिथे तुम्हाला तुमच्या 12वीच्या मार्क्सच्या बेसिसवर जे आहे ते ऍडमिशन दिले जाते. आणि हे ऍडमिशन फक्त सांगायचं एवढंच की ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तर आता या कोर्सचा कालावधी आपण पाहूया. तर याचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो आणि या सर्व 4 वर्षामध्ये तुम्हाला फुल टाइम हा कोर्स ऑफलाईन कॉलेजमध्ये जाऊन करावा लागतो. त्याचबरोबर प्रत्येक वर्षामध्ये तुम्हाला 2 सेमिस्टर असे 4 वर्षामध्ये तुम्हाला 8 सेमिस्टर पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आता ते विषय कोणते तर ते आपण पुढे पाहूया. पण हे 8ही सेमिस्टर असतात ते इसेन्शियल आहे किंवा हे महत्वाचे आहेत. तुम्हाला हे पास आउट करावे लागतात. पास आउट केल्यानंतर ॲट द एंड 4 वर्षाच्या नंतर तुम्हाला डिग्रीचं सर्टिफिकेट मिळतं, जे तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता. तर मित्रांनो, याचा कालावधी आपण पाहिला आणि पद्धत पाहिली की सेमिस्टर वाईज तुमच्या एक्झाम होतात कॉलेजमध्ये किंवा त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आता ह्या जे 8 सेमिस्टर आहेत किंवा ही 4 वर्ष जे आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते विषय तुम्हाला अभ्यासायला मिळतात. तर सिलेबस तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला फंक्शन्स ऑफ सेव्हरल व्हेरिएबल्स, फिजिक्स, त्याचबरोबर इंट्रो टू सिव्हिल इंजिनिअरिंग, इंट्रो टू प्रोग्रामिंग, इंजिनियर ड्रॉइंग, इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट, लाईफ स्किल्स, मेकॅनिक्स ऑफ मटेरियल्स, हायड्रॉलिक इंजिनिअरिंग, सर्वेइंग, वॉटर रिसोर्सेस अँड इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन मटेरियल, ह्युमॅनिटीज जो की इलेक्टिव्ह आहे, आणि प्रोफेशनल इथिक्स. याज वेल ॲज तुम्हाला खूप सारे विषय पाहायला मिळतात. आता तुम्हाला डिटेलमध्ये जर अभ्यासायचं असेल की प्रत्येक सेमिस्टरमध्ये कोणकोणते विषय तुम्हाला पाहायला मिळतात, तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते विषय जे आहेत ते पाहू शकता. ॲज वेल ॲज खूप सारे कॉलेजेस आहेत, जसं पुण्यामध्ये DY पाटील कॉलेज, मुंबईचं टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची कॉलेज, जे महत्त्वाची कॉलेजेस आहेत त्यांची लिस्ट, त्यांची फी हे सुद्धा मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. जर तिथे क्लिक करून तुम्ही हे सर्व रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर पुढील संधी खूप साऱ्या आहेत. तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला लायसन मिळते, ज्याच्या मदतीने तुम्ही जे आहे ती कन्स्ट्रक्शनच्या जे बेस असतात किंवा जे साइट्स असतात तिथे प्रॅक्टिस करू शकता. जेही तुमचे सिनियर आहेत त्यांच्याकडे प्रॅक्टिस करू शकता, या गोष्टींबद्दल शिकू शकता. किंवा कन्स्ट्रक्शन इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर,
जे मटेरियल इंजिनियर असते असे इंजिनियरच्या पदांवर जे आहे ते काम करू शकता. ॲज वेल ॲज हे डिग्रीचं सर्टिफिकेट वापरून तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. असे खूप सारे गव्हर्नमेंट सेक्टर्स आहेत तिथे या बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी असतात, जे पासआउट्स असतात, त्यांच्यासाठी जॉब वॅकन्सीज अवेलेबल असतात. पण हे सर्व काही तुमच्या स्किल, तुमच्या माइंडसेट आणि तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे. किंवा तुम्ही फर्दर स्टडीजसाठी जाऊ शकता, जे की असते पोस्ट ग्रॅज्युएशन. तर संधी जर पाहिला तर याच्यामध्ये प्रायव्हेट, गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज हायर स्टडीज याच्यामध्ये खूप साऱ्या संधी अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, हा कोर्स का आणि कोणी निवडला पाहिजे? जर तुम्ही अशा विद्यार्थ्यांमधून येत असाल ज्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग हा विषय खूप आवडतो किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयाची अधिक माहिती पाहिजे आहे, कन्स्ट्रक्शन असेल, त्याचं मटेरियल किंवा जे बिल्डिंग्स बनतात त्याचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते कसं काम करतं किंवा कसं असलं पाहिजे या गोष्टींमध्ये रस असेल, तर हा कोर्स जो आहे तो तुमच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. किंवा तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये असे काही पद आवडतात जे की मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेले आहेत, कोणकोणते जॉब्स, त्यापैकी जर कोणत्या जॉबमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही या कोर्सला निवडू शकता. मित्रांनो, या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. काही अडचणी येत असतील किंवा गायडन्स पाहिजे असेल तर आमच्याशी इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. याचबरोबर याचा सिलेबस वाचण्यासाठी, याचे कॉलेजेस, त्यांची फीस, याच्यामधले जॉब्स, जॉब रोल्स आणि त्याच्यामध्ये मिळणारं पॅकेज याच्याबद्दल वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.